मला जाणवली ती रास्त आहे. त्या प्रकारे राज्याचा मंडळाची ते मंडळ पण आपण त्याच्यामध्ये काही इन्व्हॉल्व केलेली आहे आणि त्यांना स्टँडिंग ऑर्डर दिलेली आहे. तिथं कुठलीही अडचण नाही. अजून साखर कारखाने सुरू आहे, त्याच्यामुळं वाढ जे उसाचं असतं ते अवेलेबल आहे. काल मी अमळनेरवरून इकडे येत होतो, त्यावेळेस मी बघितलं काही भागामध्ये पिकं पण बरी दिसत आहेत. म्हणजे मला मका, हरभरा, गहू अशी काही पिकं दिसली. कापूस तर जवळपास शेतकरी वर्गाचा निघालेला आहे. पण या पद्धतीने छावण्याची गरज असेल, छावणी सुरू केल्यावर लोकांनी जनावर पण आणून ठेवली पाहिजे. अशा वेळेस आपण लगेचच ते करू शकतो. आता फेब्रुवारी महिना सुरू झालाय आणि उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आचारसंहिता जी लागेल त्याचा कुठली अडचण या कामाला येऊ नये अशा प्रकारचं नियोजन राज्य सरकार. पोलीस ठाण्यामध्येच गोळीबार करण्यात आला. कुठे? काल रात्री हे सगळं मी अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर 12-12:30ला मला एक फोन आला तिकडनं. माझ्या कार्यकर्त्याचा आला. मी नंतर जरा माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत आमदारांचं फोनवर देखील जी 24 तास का कोणीतरी दाखवलं त्याच्यानं, आणि तेही मी बघितलं. वास्तविक काय नक्की तिथं घडलंय आणि तो अतिशय म्हणजे वैतागलेला माणूस कसा बोलतो तशा पद्धतीनं काही त्याचं वक्तव्य चाललेलं होतं. वास्तविक सत्ताधारी असून विरोधक असून कुणीही लोकप्रतिनिधींनी जे संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे, कायद्याने घटनेचं राज्य असतं, त्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही याबद्दलची खबरदारी सरकार म्हणून राज्यकर्ते घेत असतात. त्यावेळी सरकारमधल्या प्रत्येक आमदारांनी, संबंधितांनी हे व्यवस्थितपणेच वागलं गेलं पाहिजे. परंतु त्याच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या समोर आलं. वास्तविक मी अशा पद्धतीनं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करता कामा नये. कायदा हा शेवटी सर्वश्रेष्ठ आहे, सगळ्यांना समान आहे. कॉमन मॅन असेल किंवा वरच्या पदावर कुणी बसलेला असेल तरी देखील त्यांना सगळ्यांना नियम कायदे सारखे आहेत. वास्तविक कुणाच्या बद्दल कुणाची माझी तक्रार असेल तर मी पोलीस स्टेशनला तक्रार केली पाहिजे, रिसर्च त्या ठिकाणी केली पाहिजे. आणि पोलीस स्टेशनच्याच आवारामध्ये हे सगळं घडलेलं आहे असं प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे. मी अजून आज सकाळी पण 1-2 फोन लावले होते, पण ते अवेलेबल संबंधित मला अवेलेबल झाले नाही. मी त्याच्याबद्दल मेसेज टाकलेले. मला ज्यावेळेस तिकडनं अधिकची माहिती मिळेल त्यावेळेस मी रात्री म्हणजे देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्यांच्याशी पण बोलणार आहे. मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचं काल एक छोटं ऑपरेशन डोळ्याचं झालेलं आहे, त्याच्यामुळे ते काल कुणाला अवेलेबल नव्हते. म्हणजे विश्रांती घ्यायला डॉक्टरांनी त्यांना सांगितलेली होती. पण आज देवेंद्रजींशी आणि बाकीच्यांशी बोलून नक्की काय झालंय, एवढ्या टोकाचे बजल का त्यांनी मारली, इतका TV चॅनलला पण त्यांनी फोनवर काही संभाषण जे केलं ते पण कायद्याला धरून अजिबात नव्हतं हे माझं स्पष्ट होतं. दादा, माढ्यामध्ये निंबाळकर आणि नाईक यांच्यामध्ये वाद सुरू झालाय, काय म्हणाल? रणजित नाईक आणि निंबाळकर. एक मिनिट पत्रकार मित्रांनो, मी तुम्हाला एवढी व्यवस्थित माहिती देतोय, काय देतोय. आता आपला महाराष्ट्र चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठंतरी काहीतरी कुणाचं तरी त्यांच्या पार्टी अंतर्गत चाललेलं असेल, त्याला मी काय उत्तर द्यायचं? ते दोघंही एक भाजपचे खासदार आहेत आणि एक भाजपचे आमदार आहेत. भाजप सक्षम आहे ना, आज देश पातळीवर काम करणारा पक्ष आहे, मोठा पक्ष आहे, अनेक राज्यात त्यांचं सरकार आहे. NDAच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. आम्ही
नरेंद्र मोदी साहेबांचं विजन आणि त्यांचं नेतृत्व हे बघून आम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, विकासाच्या करता घेतला. आता वेगवेगळ्या भागात काही त्या पक्षांतर्गत काही गोष्ट असेल तर ती पक्षांतर्गतच सोडवण्याच्या करता त्यांचे सगळे मान्यवर चंद्रशेखर बावनकुळे असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, ते सक्षम आहेत. ते त्याबद्दलचा निर्णय घेतला. त्या सगळ्या बाबतीत तुम्ही अंदाजे पेलता. काल एक बातमी तुम्ही लोकांनी तुम्ही ऍक्च्युअली अशी पण मीडियामध्ये चालली की एक कोणतरी व्यक्ती म्हणले भुजबळ साहेब असे भाजपात. भुजबळ साहेबांनी स्वतः नाकारलेलं. आता एखाद्या व्यक्तीने काहीतरी कुणाच्या तरी बरं बोललो तर त्याच्यात काहीतरी त्याला आधार असला पाहिजे ना. जबाबदारीनं आम्ही लोकांनी बोललं पाहिजे. आज मीडियाचं काम करत असताना आम्ही कार्यकर्त्यांनी, आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या सहकाऱ्यांनी किंवा कॉमन नागरिकांनी पण व्यवस्थितपणे त्या ठिकाणी काम केलं पाहिजे असं मला वाटतं. दादा काल धन्यवाद. फुले पुणे विद्यापीठ थोडं ब्रीफिंग करून द्या दादा आधी सुरुवातीला आपल्या या दौऱ्याचं औचित्य, त्याच्यानंतर काय अर्थसंकल्पाबद्दल थोडक्यात काय ते काल फोन बंद करावं आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये अंमळनेर तालुक्यात, अंमळनेर शहरामध्ये साहित्य संमेलन होतं. त्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं झालेल्या होत्या. माजी लोकसभेच्या स्पीकर, सभापती आणि त्या कार्यक्रमाला राज्याच्या वतीनं मला आणि देवेंद्रजींना बोललो होतं. पण देवेंद्रजींना सध्या दिल्लीमध्ये काम निघाल्यामुळं मी, दीपक केसरकरजी, अनिल भाईदास पाटील, गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन आम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणून तिथे उपस्थित होतो. तो कार्यक्रम झाला. त्याच्या आधी मी सकाळी लवकर आलो तेव्हा पाडळसे धरण हे विशेषतः जळगाव जिल्ह्याला आणि आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या काही तालुक्याला आणि आपल्या धुळे जिल्ह्यातल्या काही तालुक्यांना वरदान ठरणारं अशा प्रकारचं पाडळसे धरण आहे. परंतु काही अडचणीमुळे ते लांबलं. अजूनही त्याच्यामध्ये जमीन ॲक्वायर करण्याचं थोडं काम बाकी आहे आणि त्याबद्दल देखील आम्ही सगळी काल चर्चा केली. ते झाल्यानंतर संध्याकाळी डॉक्टर अभिजित मोरेंनी नंदुरबारला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवकांचा मेळावा आणि काही पक्षप्रवेश ठेवलेले होते आणि त्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात मी रात्री नंदुरबारला हजर होतो आणि त्याच्यानंतर रात्री मी मुक्कामाला धुळ्याला यायचं ठरवलेलं होतं. इर्शाद जहागीरदार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धुळे शहरामध्ये काम करणारे सहकारी यांनी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी मला शहराला येताय तर ऑफिसला भेट द्या. माझ्याकडे वेळ नव्हता कारण काल मी किरण पाटलांच्याकडं उशिरापर्यंत होतो. तिकडनं आल्यानंतर त्यांना सांगितलं होतं की मी सकाळी 6:30 पावणे 7ला येईल. माझी सकाळची सुरुवातच लवकर होत असते तरी अतिशय उत्साहाने कार्यकर्ते, मला वाटलं नव्हतं की इतक्या मोठ्या संख्येने सकाळी कार्यकर्ते 6:30 वाजता हजर राहतील. परंतु तरुणांचा उत्साह, जोश, अनेक ईर्ष्या मनामध्ये घेऊन हे सगळे सहकारी, इर्शाद असेल, बाकीचे सगळे असतील, आमच्या महिला अध्यक्ष असतील, सगळेच माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जीवाभावाचे सहकारी ज्यांनी इथं आल्यानंतर आया बहिणी पण बऱ्याचशा उपस्थित होत्या. भगिनी वर्ग, पुरुष मंडळी पण होती आणि तरुण वर्ग पण आहे, तुम्ही स्वतः बघताय. आणि त्यांनी इथं स्वागत केलं. एक चांगल्या प्रकारचं ऑफिस हे हार्ट ऑफ द सिटी धुळे शहरामध्ये त्यांनी उघडलेलं आहे. साहजिकच कार्यकर्त्यांना वाटतं की आम्ही पक्षाकरता, नेत्यांच्याकरता काम करतो तर शहरामध्ये याच्यापैकी कुणी आलं तर ऑफिसला भेट द्यावी आणि त्याच्यातनं कार्यकर्त्यांचा उत्साह वाढतो, त्याच्यातून एक एकजूटपणा येतो. त्याच उद्देशाने मी ऑफिसला भेट देण्याचं ठरवलं आणि इथं आलो. आपण पण काही जण मला म्हणाला की इतक्या सकाळी सहसा आम्हाला कधी उठून बाईट घ्यायला संधी मिळत नाही किंवा इतक्या सकाळी काय आम्हाला अशा प्रकारचं काम लागत नाही. पण गेल्या वर्षानुवर्षी माझी सकाळची सुरुवात
ती सकाळी 6 किंवा 6:30ला कुठल्याही भागामध्ये गेल्यानंतर सुरू होते. कारण अजून इथून गेल्यानंतर मला एका ठिकाणी जायचं आहे. माझा OSD आहे विकास पाटील, त्याचं धुळे एअरपोर्टच्या शेजारीच घर आहे. तिथं जाऊन थोडा वेळ 5-10 मिनटं तिथं मी त्याला तिथं व्हिजिट देणार आहे आणि नंतर धुळे एअरपोर्टवरून डायरेक्ट लातूरला जाणार आहे. लातूरहून डायरेक्ट सोलापूरला जाणार आहे. सोलापूरला आज शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्षांनी पण काही कार्यक्रम आयोजित केलेले. मी तिथं आढावा बैठक पण लावलेली आणि रात्री संध्याकाळी पण पक्षाचे तिथे मेळावे असा भरगच्च कार्यक्रम आहे. काल रात्री मी आल्यानंतर मी इथले मुख्य कार्यकारी अधिकारी, इथले कलेक्टर, इथले CEO आणि इथले DPO डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसर आणि आपले धुळे महानगरपालिकेचे कमिशनर लेडी आहेत, त्या दोघी लेडी आहेत, DPO आणि आपल्या आयुक्त, त्या दोघींशी पण बोललो आणि हे तिघं SP, कलेक्टर आणि CO यांच्याकडनं पण आढावा घेतला. काय परिस्थिती आहे, पाण्याचं काय पोझिशन आहे, कारण यंदा पाऊस काळ आपल्या महाराष्ट्रात कमी जास्त झालेला आहे आणि त्याच्यामुळे काय परिस्थिती आहे. तर त्यांनी अक्कल पाडा हे आपलं जे धरण आहे, मागच्या काळामध्ये मीच त्या धरणाला बऱ्यापैकी मदत केलेली होती. मला किरण शिंदेंनी काही सहकाऱ्यांनी असं सांगितलं, त्याच्यामध्ये सुरेश होता, इर्शाद होता, सगळे सहकारी होते की दादा त्यामध्ये सगळी जमीन अजून पाण्याखाली जाणारी ॲक्वायर न केल्यामुळं निम्मच धरण लागतं आणि निम्म धरणाचं पाणी सोडावं लागतं कारण जमीन ताब्यामध्ये नाही आहे. वास्तविक धरण पूर्ण झालंय. आज जर आपण धरण अजून जी काही जमीन ॲक्वायर करावी लागते, संपादन करावी लागते, ती आपण केली, त्यांचा मोबदला शेतकऱ्यांना दिला, तर उद्याच्या जूनमध्ये देखील येणाऱ्या आपल्याला 100% पाणी अडवता येईल. आणि आज आपल्याला पाण्याची गरज आहे कारण धुळेमध्ये पाठीमागच्या काळामध्ये तापी नदीवरून एक सोर्स घेतला होता शहराला. तो जरा लांबचा सोर्स असल्यामुळे लाईट बिल जास्त होतं असं येतंय, असं आयुक्तांचं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट, अक्कलपाड्यावरून जे पाणी आणलेलं आहे ते ग्रॅव्हिटीने येतं, त्याच्यात दुप्पट वाढ करण्याच्या करता आपण प्रयत्न केला तर आज 2 दिवसांनी शहराला जे पाणी मिळतं ते किमान रोज मिळायला मदत होणार आहे. असे अनेक प्रश्न. काल इथं प्रशासकीय इमारत नाहीये, कलेक्टर ऑफिस, कलेक्टर म्हणले की तो प्रस्ताव पाठवला, काहीतरी 65-70 कोटीचा प्रस्ताव आहे. इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे. आता मार्च एंडिंग आलंय, तुमचे डिस्ट्रिक्ट प्लॅनचे पैसे खर्च झाले का, ज्याला आपण DPC म्हणतो, आणि बाकीच्या काही डिजिटल उद्घाटनाच्या संदर्भात काय सांगा? राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या कार्यालयाला भेट दिली, त्यांच्या हस्ते आज उद्घाटन केलं. या संदर्भात एक बाईट करून. हा उपक्रम 22 जुलै 2022ला मी धुळे शहरात चालू केलं. त्याची सुरुवात 21 बोरवेल पासून चालू केली, नंतर ती 100 आणि आजच्या घडीला जवळजवळ 180 बोरवेल कंप्लीट झालेले. आज 50 बोरवेलचं भूमिपूजन करण्यात आले, डिजिटल उद्घाटन केले. तर हे धुळे शहरात पाण्याचा एक गंभीर प्रश्न होता. त्याच्यात अनेक जाती धर्माचे पलीकडे जाऊन काम करायचं होतं आणि अनेक मंदिरांना, मस्जिदींना, दर्ग्यांना, बुद्धविहारांना, बाकी सर्व चर्चला, हे सगळे धर्मांच्या लोकांना सगळ्यांना एकत्रित घेऊन हा काम करायचं आमचं उद्दिष्ट होतं आणि ते आम्ही पूर्ण करतो, याचा आम्हाला आनंद आहे. आणि ज्या माणसाच्या वाढदिवसाला, ज्या दादांच्या वाढदिवसाला हा उपक्रम चालू केला, आज त्यांच्या हस्ते 50 बोरवेलचं उद्घाटन झालं. हे पण हे बोरिंग उद्यापासून चालू होती. जसे जसे बोरिंग कंप्लीट होतील मी त्या प्रत्येक ठिकाणी व्हिजिट देऊन जलपूजनला जाणार आहे किंवा जिथं मुस्लिम भागात तिथं फात्या होतील आणि हे काम उद्या परवापासून चालू होऊन जाईल. आता कारण आम्हाला आचारसंहितेचं मर्यादा आहे आणि ती आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागायची शक्यता असल्यामुळे आम्हाला हे लवकर कंप्लीट करून द्यायचं आहे. आता उपमुख्यमंत्री साहेबांनी भेट दिलेली, या संदर्भात धुळ्यातल्या राजकीय आमदारकीच्या सीट संदर्भात बी काही चर्चा झाली आहे? ओव्हरऑल राजकीय चर्चा आमची झालेली आहे. असं स्पेसिफिक काय धुळे शहर विधानसभा मतदारसंघावर अशी काही चर्चा झालेली नाही.
परंतु दादा आम्हाला धुळे शहर विधानसभा मतदारसंघातले कोणतेही प्रश्न असू दे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ते प्रश्न त्यांच्याशी घेऊन गेले तर दादा आम्हाला ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची ताकद देतात आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतात आणि बहुतेक प्रश्न आमचे सोडवले गेले. त्याबद्दल आम्ही नेहमीच दादांचे ऋणी राहू. आणि बघा, हे राजकारण हा विषय म्हणजे एक लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. रोज निवडणुका हा विषय नव्हता. राजकारणात जनतेची सेवा आणि जनतेचे प्रश्न हे कुठंतरी सुटायला पाहिजे, त्यामुळे राजकारण करायचं. रोज निवडणुका म्हणले आणि राजकारण करायचं तर ते काय आम्हाला तरी जमणार नाही. आणि माझी भूमिका स्पष्ट राहते की मी राजकारणात आहे तर हे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, लोकांची सेवा माझ्या हातातून घडवायच्यासाठी.